माझ्या लाडक्या बहिणी इकडे मोठ्या संख्येने आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले का? किती हात वर करा बरं। अरे जवळपास सगळ्यांच्या खात्यात आले। जे काही राहिले असतील त्यांना देखील आपलं सरकार वंचित ठेवणार नाही। आणि म्हणून लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने आहेत। आम्ही वचननामा प्रसिद्ध केला महायुतीचा 10 सूत्री कार्यक्रम। पहिला नंबर, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। पहिला नंबर लाडक्या बहिणींना 1500च्या ऐवजी 2100 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला। लाडक्या बहिणींची योजना बंद पडली पाहिजे म्हणून सावत्र भावांनी, दुष्ट भावांनी त्यांच्यावर लक्ष ठेवा बरोबर। त्यांनी म्हटले ही योजना खोटी आहे, ही योजना बोगस आहे, ही योजना चुनावी जुमला आहे। पण जसं म्हणजे त्याला बदनाम केलं। काय 1,500 रुपये तुम्ही काय भीक देताय का? विकत घेताय का? लाच देताय का? काय काय म्हणाले। माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान ज्या सावत्र दुष्ट भावांनी केलाय, महाविकास आघाडीच्या लोकांनी केलाय, त्यांना जागा दाखवण्याची संधी तुमच्या हातात 20 तारखेला आलेली आहे। आम्ही 2 हप्ते पहिले दिले। लगेच विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल। अरे इकडे तर म्हणतात देणार नाही, दिल्यावर म्हणतात काढून घ्या। ते काय आहे दुटप्पी भूमिका? हे दुतोंडी साप, हे काय तुम्हाला काय आगा नापीच्या काय चालू आहे? थोडी जनाची नाही मनाची तरी ठेवा। आणि मग म्हणाले आता आम्ही महालक्ष्मी योजना करणार। अरे आमच्या या लाडक्या बहिणींना, या आमच्या घरातल्या लक्ष्मी, गृहलक्ष्मी आहे, यांचा तुम्ही अपमान केलाय। आता अपमान केल्यानंतर या 20 तारखेला कडक लक्ष्मी बनवून तुम्हाला कायमचा घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। आज मला आठवतंय की लोकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आम्ही केली, त्याला देखील आता लाडक्या बहिणी इकडे आहेत। किती लोकांच्या खात्यात पैसे आले? हात वर करा जरा। मला वाटतं सगळ्यात आले। काही राहिले असतील त्या पण वंचित माझ्या लाडक्या बहिणी राहणार नाहीत। त्यांना देखील तुमचा लाडका भाऊ पैसे दिल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून आज लाडक्या बहिणींच्या योजनेला विरोध केला महाविकास आघाडी सरकारने। म्हणाले काय भीक आहे का? ही काय लाच देत आहे? हे काय महिलांना विकत घेत आहे? अरे थोडं तरी तुम्हाला बोलताना काहीतरी मर्यादा, लाज जनाची नाही मनाची तरी। परंतु काही नाही, सगळं सोडलंय, पेशीवर टांगलंय। आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये हे कोर्टात गेले। कोर्टाने त्यांना एक लापा दिला लावून पळा इकडून। मग इथल्या नागपूरच्या कोर्टात गेले महाविकास आघाडी। मग आता नागपूरचं कोर्ट पण त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तसंच चपराक देतील। कशासाठी? लाडक्या बहिणींच्या कुटुंबाच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास हिरावून तुम्हाला काय मिळणार? परंतु नाही। आणि जसे तुमच्या खात्यात सुरुवातीला 3,000 रुपये आले की लगेच म्हणाले लवकर लवकर काढा, लवकर लवकर काढा, नाही तर सरकार काढून घेईल, सरकार बंद करेल। अरे सरकार देणार आहे, हे घेणार नाही। ही देना बँक आहे, लेना बँक नाही। आणि म्हणून या सरकारच्या माध्यमातून मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की तुम्हाला मी सांगितलं होतं तुम्हाला 1,500वर ठेवणार नाही। तुम्ही ताकद वाढवाल तर तुमची ताकद वाढेल, तुम्ही ताकद आशीर्वाद वाढवाल तर तुम्हाला मला लाडक्या बहिणींना लखपती झालेलं बघायचंय। लखपती ही योजना एवढी मोठी आपण करणार।